नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC क्वेश्चन ॲनालिसिसची सिरीज पाहतोय. पॉलिटी PYQ 2011 पासून 2025 मधल्या 2700+ प्रश्नांचं अचूक उत्तरासह परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण असणारी ही सिरीज आहे आणि त्याच्यातला मूलभूत हक्कांचा हा भाग 2 आहे. पहिल्या भागामध्ये आपण 100 क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं होतं आणि या भागामध्ये आपण 100 क्वेश्चन्स असं फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्कांवरती आलेल्या 200 प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या लेक्चरमधून करणार आहोत. पहिलं जर का लेक्चर पाहिलं नसेल तर तुम्ही न विसरता पहा. पहिल्या लेक्चरमध्ये 2025 ते अगदी 2017 पर्यंत आलेल्या क्वेश्चनचा समावेश आहे आणि 2017 ते 2011 या वर्षात जे क्वेश्चन आलेले आहेत तर त्याचा समावेश ह्या पार्ट 2 मध्ये आहे. बरोबर. तर चला सुरुवात करूया. मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स भाग 2 हे मूलभूत फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्कांचा अभ्यास करण्यासाठी हे महत्त्वाचे अभ्यास घटक आहेत. हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितले आहे. बरोबर. तर हे एकदा पाहून घ्या. अभ्यास घटक म्हणून तुम्हाला मूलभूत हक्कांचा अभ्यास करताना कशाचा अभ्यास करायचा आहे. एक हक्काची संकल्पना समजून घ्यायची आहे. हक्कासंबंधीच्या घटनात्मक तरतुदी म्हणजे कलम 12 ते 35 बद्दल तुम्हाला अगदी डिटेल माहीत असलं पाहिजे. मूलभूत हक्कांची काही वैशिष्ट्ये आहेत का, सकारात्मक नकारात्मक, कोणते हक्क नकारात्मक आहेत, कोणते हक्क आणीबाणीच्या काळात काढून घेतले जातात, कुठले हक्क काढून घेतले जात नाहीत हे माहीत असायला पाहिजे. धार्मिक स्वातंत्र्य आणि जीविताचा हक्क हे अतिशय महत्त्वाचे 2 हक्क आहेत. तर सध्याच्या समकालीन स्थितीमध्ये असल्याचं तुम्हाला दिसतंय. म्हणजे याच्याबद्दलचा राईट टू लाईफ जो आहे आर्टिकल 21 हा तर अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्याबद्दल माहीत असलं पाहिजे. कलम 32 याच्यामध्ये तुम्हाला 5 प्राधिलेख किंवा रिट्स काढल्या जातात. 32 नुसार सर्वोच्च न्यायालय आणि 226 नुसार उच्च न्यायालय, तर त्याची तुम्हाला माहिती असली पाहिजे. आणीबाणी आणि हक्क मागाशी सांगितलं त्याप्रमाणे की कोणते हक्क आणीबाणीच्या काळात निलंबित किंवा रद्द केले जातात आणि कोणते हक्क आणीबाणीच्या काळात निलंबित किंवा रद्द केले जात नाहीत याचं तुम्हाला क्लिअर कट याच्यातला डिफरन्स किंवा फरक माहीत असला पाहिजे. याच्यानंतर मूलभूत हक्कांचं महत्त्व आणि न्यायालयाचे निर्णय म्हणजे मी कालच मागच्याच लेक्चरमध्ये बोललो त्याप्रमाणे आर्टिकल 21 जे आहे राईट टू लाईफ, तर या आर्टिकलमध्ये आत्तापर्यंत म्हणजे 2024 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने विविध 44 खटल्यांच्या माध्यमातून आर्टिकल 21 मध्ये भर घातलेली दिसते. ते महत्त्वाचे खटले आणि सुप्रीम कोर्टानं तिथं दिलेला निर्णय तुम्हाला थोडक्यात माहीत असला पाहिजे महत्त्वाच्या खटल्याच्या बाबतीत. याशिवाय मूलभूत हक्कांवरती केल्या जाणाऱ्या टीका बघा, एखादी चांगली गोष्ट असली की त्याला म्हणजे नाण्याच्या 2 बाजू असतात, तशी मूलभूत हक्काची एक दुसरी बाजू असू शकते, ते म्हणजे मूलभूत हक्कांवरती केल्या जाणाऱ्या टीका. तर हे सुद्धा सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. फक्त एवढ्याच घटकांचा अभ्यास करा मूलभूत हक्कांच्या बाबतीत, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची गॅरंटी मी देतो. हे जर का सगळ्या घटकांचा तुम्ही अभ्यास केला, जवळजवळ 10-12 घटक आहेत, याचा अभ्यास करा, याच्या बाहेर मूलभूत हक्कांवरचा प्रश्न जाणार नाही. ओके. आजचा आपला दुसरा पार्टला सुरुवात करूया. याशिवाय जर का तुम्ही आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय VJC स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तो सध्या व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि यूट्यूब या 5 सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडीला जॉईन व्हा. चला, भाग 2 मधला मूलभूत हक्कांचा पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर नाही. बरोबर नाही याचा अर्थ काय, तुम्हाला चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. ओके. मूलभूत अधिकार हे मार्गदर्शक तत्वांपेक्षा कायदेशीरदृष्ट्या श्रेष्ठ आहेत का? आहेत. संसद काही विशिष्ट मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत अधिकारामध्ये बदल करू शकते का? करू शकते, कारण तो संसदेला अधिकार आहे. परंतु घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का नाही लागला पाहिजे, हे कारण आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ती कोणत्या कारणास्तव अंमलात आहे याचा विचार न करता अनुच्छेद 19 निलंबित केला जातो नाही. कारण विचारात घेऊन ते निलंबित करायचं की नाही याचा अधिकार जो आहे तो भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आला आहे. हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. अनुच्छेद 20 आणि 21 राष्ट्रीय आणीबाणी चालू असतानाही कायम राहतात. कालच मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, हे 20 आणि 21 ही जी 2 फंडामेंटल राईट्स आहेत तर हे कधीही निलंबित होत नाहीत, हे लक्षात ठेवा. ओके. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सरकारी खर्चाने चालणाऱ्या शिक्षण संस्थात धर्मवंशादी कारणास्तव कोणालाही प्रवेश नाकारू शकत नाही अशी तरतूद कशात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, कलम 29 आणि 30. ओके. या 2 कलमांमध्ये तुम्हाला सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांबाबतच्या तरतुदी करण्यात आलेलं दिसतं. आणि इथं काय म्हटले, सरकारी खर्चाने चालणाऱ्या शिक्षण संस्थात धर्मवंशादी कारणास्तव
म्हणजे तुम्ही या धर्माचा आहात किंवा या वंशाचे आहात असं म्हणून तुम्हाला कुठल्याही सरकारी खर्चाने चालणाऱ्या शाळेत प्रवेश नाकारला जाणार नाही, धर्म किंवा वंशीय कारणास्तव. ओके, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध मंडल खटल्यामध्ये 1992 सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांसाठी नोकऱ्यामध्ये आरक्षणाची तरतूद असलेल्या अनुच्छेद 16(4) म्हणजे कलम 16(4) या व्याप्तीचं सर्वंकष परीक्षण केलं. सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत खालीलपैकी कोणता निर्णय दिला? 1992ला मंडल खटल्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विचारला आहे. काय दिला आहे? मागच्या लेक्चरमध्ये पण आपण याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. हा प्रश्न थोडासा रिपीट आहे, ॲज इट इज रिपीट नाही आहे, थोडासा आहे. न्यायालयाने उच्च जातीच्या गरीब घटकांसाठी केलेलं 10% आरक्षण रद्द केलं. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. बरोबर काय काय ते सांगतो तुम्हाला पहिल्यांदा. इतर मागासवर्गीयांसाठी केलेलं 27% आरक्षण घटनात्मकदृष्ट्या काही अटींसह वैध ठरवलं का इतर मागासवर्गीयांचं आरक्षण? बरोबर आहे. इतर मागासवर्गीयांसाठी उन्नत गट म्हणजेच क्रिमी लेअर असलेल्या प्रगत घटकांना आरक्षणाच्या लाभातून वगळलं जावं असा निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टाने. त्याच्यामुळे या प्रश्नाचं तिन्हीच्या तिन्ही जी बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहेत, ही तिन्हीच्या तिन्ही विधानं जे आहेत तर ते आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दॅट्स इट. ही तिन्हीच्या तिन्ही विधानं जे आहेत 1992च्या मंडल खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले हे 3 निर्णय आहेत आणि हे तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. 10% आरक्षण रद्द केलं. 27% आरक्षण जे होतं तर ते घटनात्मकदृष्ट्या काही अटींसह वैध ठरवलं आणि क्रिमी लेअर यांना म्हणजे उन्नत गट असलेल्या प्रगत घटकांना आरक्षणाच्या लाभातून वगळलं जावं असं सुद्धा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिलेला आहे. पुढचा प्रश्न, कायद्यापुढे समानता हे डॅश डॅश याचं दुसरं तत्व आहे. कायद्यापुढे समानता डॅश डॅश याचं दुसरं तत्व आहे. कशाचं दुसरं तत्व आहे? कायद्याचं राज्य. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 2. कायद्याचं राज्य याचंच दुसरं तत्व म्हणजे कायद्यापुढे समानता. ओके, आलं लक्षात? म्हणजे भारतात अगदी सामान्य माणूस ते भारताचा राष्ट्रपती काही अपवाद वगळता कायद्यापुढे सर्वांना समान संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि हे भारताच्या राज्यघटनेचे एक वेगळंपण आपल्याला दिसून येतं. बरोबर. पुढं खालील विधानं लक्षात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलेत, त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. कलम 21A मधील तरतुदीनुसार फक्त प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार समजला जातो. अन्य किंवा व्यावसायिक शिक्षणाचा यामध्ये समावेश नाही. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे हा तुमचा मूलभूत हक्क आहे, परंतु मग नंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं आहे, पुढे व्होकेशनल म्हणजे व्यावसायिक शिक्षण घ्यायचं आहे, हा मात्र तुमचा मूलभूत अधिकार नाही, तो डावलला सुद्धा जाऊ शकतो. कलम 21A मध्ये शिक्षणाच्या हक्काचा समावेश केल्यानंतर संसदेने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क 2009 RT संमत केला का? बरोबर आहे. याच्याचमुळं आपल्याला हा प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क जो आहे तर तो मिळालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्हीच्या दोन्ही विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. बरोबर समजलं? दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. आर्टिकल 21A आणि त्याच्यामध्ये हा शिक्षणाचा हक्क समाविष्ट करण्यात आलेला आहे. बरोबर. आणि आपल्या पाल्यांना किंवा मातापित्यांनी आपल्या पाल्यांना शिक्षण म्हणजे शिक्षणासाठी प्रवृत्त करणं किंवा त्यांना शिक्षण देणं हे त्यांचं मूलभूत कर्तव्य आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. बरोबर. पुढचा प्रश्न, भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदांतर्गत वेश्या व्यवसायाकरता स्त्रियांच्या व्यापारावर कायद्याने बंदी घातलेली आहे? ओके, 23 आर्टिकल 23 सांगते ना वेश्या व्यवसायासाठी स्त्रियांच्या व्यापारावरती यांनी म्हणजे या आर्टिकल 23नी म्हणजे हे मूलभूत हक्कांचं अतिशय महत्त्वाचं कलम समजलं जातं. तर आर्टिकल 23नुसार ही जी आहे तर ती तुम्हाला बंदी घातल्याचं काय असतं दिसून येत आहे. आता हे आर्टिकल 23 आणि 24 हा कुठला गट आहे? तर हा शोषणाविरुद्धच्या अधिकारांचा गट आहे किंवा पिळवणुकीच्या अधिकाराविरुद्धचा हा गट असल्याचं आपल्याला लक्षात येते. म्हणजे कलम 24 आणि कलम 23 आणि 24 जर का म्हणजे वेठबिगार असेल, व्यवसाय असेल, गुलामगिरी असेल, ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत तर या कलम 23 आणि 24मधून गुन्हा ठरवण्यात आलेल्या आहेत, हे लक्षात असू द्या. बरोबर, हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या म्हणजे 21वा कलम अधिकाराच्या बाबतीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? म्हणजे आर्टिकल 21 मध्ये कशाचा समावेश होतो असं त्यांनी विचारले. चांगल्या पर्यावरणाचा अधिकार आहे का? आहे. कामाचा अधिकार आहे का? कामाचा अधिकार नाही आहे. खाजगी एकांततेचा अधिकार आहे का? आहे. त्याच्यानंतर लाभांशाचा अधिकार म्हणजे बोनस तुम्हाला मिळला जावा याचा काय तुमचा फंडामेंटल राईट आहे का? नाही. चांगल्या आरोग्याचा अधिकार आहे का? तर आहे. तर याचं उत्तर आहे अ,
क आणि ई, पर्याय क्रमांक 2. दॅट्स आलं लक्षात. चलो पुढचा प्रश्न. मूळ घटनेत संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार होता, बरोबर. कोणत्या वर्षी कोणत्या घटनादुरुस्तीनं हा मूलभूत अधिकाराच्या प्रकरणातून वगळण्यात आला? किती घटनादुरुस्ती आहे याच्याबद्दल तुम्ही बऱ्याच वेळेला वाचलेलं आहे. 1978ची 44वी घटनादुरुस्ती. आणि आता तो तुमचा अगोदर संपत्तीचा अधिकार जो मूलभूत अधिकार होता तर तो आत्ता कायदेशीर अधिकार करण्यात आलेला आहे कलम 300A नुसार. म्हणजे तुम्ही कायद्याने संपत्ती कमवू शकता, कायदा आहे म्हणून, पण तुम्ही मूलभूत अधिकार आहे म्हणून संपत्ती आता कमवू शकत नाही. 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार हा फंडामेंटल राईट्समधून हा जो अधिकार आहे तर तो काढून टाकलेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न. पदासाठी आवश्यक असणारी पात्रता अंगी नसताना एखादं सरकारी किंवा सार्वजनिक पद बेकायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीने बळकावलं तर त्यासाठी न्यायालयात कोणता अर्ज केला जातो? हा आर्टिकल 32वर असणारा प्रश्न आहे. प्राधिलेख किंवा रीट संबंधी कोणती रीट्स काढण्याचा अधिकार आहे तर अधिकार पृच्छा. ओके, अधिकार पृच्छा ही रीट्स काढून तिथं न्यायालय त्याला विचारू शकतं की कोणत्या अधिकारानं ही तुम्ही या पदावरती बसलेला आहात. अधिकार पृच्छा म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये कोवॉरंट म्हटलं जातं. याचा जर का शब्दशः अर्थ सांगायचं झालं तर कारवाईच्या स्वरूपाचा हा आदेश असे आहे आणि या आदेशाद्वारे एखाद्या व्यक्तीने ग्रहण केलेल्या सार्वजनिक पदाची कायदेशीरता किंवा घटनात्मकता तपासली जाते आणि तिचा अधिग्रहित पदावरील दावा चुकीचा ठरल्यास तिला पदमुक्त करण्याचा आदेश दिला जातो. म्हणजे ज्या तुम्ही पदावरती बसला आहात तर त्या पदाची कायदेशीरता तपासण्याची जी प्रक्रिया आहे तर ती कोवॉरंट किंवा अधिकार पृच्छा या प्राधिलेखात आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आर्टिकल 32वरचा प्रश्न होता. कायद्याचे अधिराज्य म्हणजे काय? हा सरळ वन लाईनर प्रश्न आहे, तर याचं उत्तरसुद्धा सरळच असलं पाहिजे. कायद्याचा भंग केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा दिली जाणार नाही. पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. येते का लक्षात? कायद्याचं अधिराज्य म्हणजे कायद्यानं चालणारं राज्य म्हणजे काय? म्हणजे जर का कायद्याचं अधिराज्य या शब्दाची जर का तुम्ही फोड केली तर कायदा भारतातला सर्वात मोठा आणि सर्वात श्रेष्ठ कायदा कोणता आहे? कॉन्स्टिट्यूशन. ओके, भारताचं संविधान, बरोबर. आणि भारत ही एक राज्यसंस्था समजली तर ही कशावरती आधारित चालते? संविधानावरती आधारित चालते. म्हणजे काय तर भारतात कायद्याचा भंग केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा दिली जाणार नाही. येतं का लक्षात? म्हणजे आपल्या देशात काय हुकुमशाही नाही आहे किंवा राजेशाही नाही आहे. त्याच्यामुळं भारतात कुठलाही कायदा तोडल्याशिवाय, म्हणजे तुम्ही असं कधी झालं आहे का तुम्ही रस्त्याने चाललाय आणि उगाच तुम्हाला पोलिसांनी अडवले? नाही. तुम्हाला पोलीस सहसा ट्रॅफिक पोलीस कधी अडवतील? जर का तुम्ही सिग्नल तोडला असेल तर. ओके, जर का तुम्ही चेकिंगमध्ये सापडला आणि तुमच्याकडे PUC नसेल, ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुमच्याकडून फाईन वसूल केला जातो. म्हणजे तुम्ही तिथं कायद्याचा भंग केला आहे. अलग लक्षात, त्याला आपण कायद्याचा अधिराज्य असं म्हणतो. पुढचा प्रश्न. जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य आर्टिकल 21. मी मगाशापासून सांगतोय, म्हणजे पहिल्यासुद्धा लेक्चरमध्ये मी सांगितले आर्टिकल 21 जे आहे हे अतिशय महत्त्वाचं असणारे एक आर्टिकल आहे. आर्टिकल 21मध्ये डॅशचा समावेश होतो. कशाचा समावेश होतोय? बोनस नाही. आरोग्याचा अधिकार होतोय का? होतोय. मोफत शिक्षणाचा अधिकार 21मध्ये नाही होत, तो 21A मध्ये होतोय. परंतु ते सुद्धा शिक्षण कुठलं? प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण, बरोबर. कामाचा अधिकार हा काय तुमचा मूलभूत अधिकार, म्हणजे ते वैयक्तिक किंवा जीविताचा अधिकारात कलम 21मध्ये त्याचा समावेश होत नाही. आरोग्याचा अधिकाराचा तेवढा त्याच्यामध्ये समावेश होतोय, बरोबर. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते? बरोबर जुळणारी जोडी जी आहे तर ती तुम्हाला ओळखायची आहे. इथं पुढे अशी कलमं दिलेली आहेत, बरोबर. बघा आता, एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी कर देण्याचं स्वातंत्र्य, हे बरोबर आहे का? पहिली जी आहे चुकीची आहे. धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचं स्वातंत्र्य, हे बरोबर आहे का? हे सुद्धा चुकीचं आहे. एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी कर देण्याचं स्वातंत्र्य, हे कलम 27. धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचं स्वातंत्र्य, हे कलम 26. ठराविक शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य, आर्टिकल 28. बरोबर आहे का? बरोबर आहे. याशिवाय शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचं प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क 29मध्ये नाही आहे, हे कलम 30मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा चुकते. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. ओके, ही कलमं लिहून घ्या.
कलम ही पाठ करा. थोडीशी जी कलमं महत्त्वाची वाटतात ना, तसा माझा कलम पाठ करायला विरोध आहे. परंतु जर का बऱ्याचशा जणांना पाठ केल्याशिवाय लक्षातच राहत नसेल तर मात्र मग तुम्ही पाठ करा, कारण इथली जी आहेत तर ती हक्काची मार्क्स जायला नको. पुढचं काय आर्टिकल ओळखायचं आहे. स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार समावेश झालेला आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने जो समावेश केलेला आहे? 97वी घटनादुरुस्ती 2011. या माध्यमातून सहकारी संस्था स्थापन करणं हा तुमचा मूलभूत हक्क असणार आहे 97व्या घटनादुरुस्तीनुसार. 97 2011ची ही घटनादुरुस्ती आहे. बरोबर. चलो आगे बढो. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद? कलम 21A. हे लक्षात ठेवा. फक्त 21 नाही आहे, फक्त 21 नाही आहे, 21A. 21C सुद्धा नाही आहे, 21A. A फॉर ॲपल. बरोबर. चलो पुढं. जोड्या लावायच्या तुम्हाला. मूलभूत हक्क आणि त्याच्याशी असणारे संबंधित कलम. कायद्यास समोर समानता सगळ्यांनाच माहीत आहे, आर्टिकल 14. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य संरक्षण, आर्टिकल 21. धार्मिक स्वातंत्र्य, आर्टिकल 25. शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण, आर्टिकल 28. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे बघा एला 2 असा कुठं पर्याय आहे का? हां, एकाच ठिकाणी एला 2 पर्याय क्रमांक 2 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे. बरोबर. लागल्या जोड्या. जिथं जिथं जोड्या लावा प्रश्न आहेत ना त्याच्यातलं एक आर्टिकल जर का तुम्हाला व्यवस्थितपणे माहीत असलं, म्हणजे माझं ऑब्झर्वेशन सांगतोय, मूलभूत हक्कांवरती जेवढे प्रश्न आलेले आहेत एक जर का तुमचं आर्टिकल ओळखीचं असलं तरी तुमचा तो जोड्या लावाचा प्रश्न बरोबर येतोय, हे लक्षात ठेवा. आता कलम 14ला अपवाद आहेत. कुठले घटक कलम 14ला अपवाद आहेत वरचं तुम्ही वाचून घ्या. कायद्यापुढील समानता हा नियम अनिर्बंध नाही आहे, त्या बाबतीत घटनात्मक अपवादसुद्धा आहेत. कलम 14ला असणारे अपवाद जे आहेत तर ते आपल्याला ओळखायचे आहेत. भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत का? ऑब्व्हियसली आहेत. संसद सदस्य, राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्याविरुद्ध त्यांनी संसदेत किंवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालवता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. परदेशी दूत आणि राजनीतिज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत, असं काही सुद्धा नाही आहे, हे चुकीचं आहे. अनुच्छेद 31C हा अनुच्छेद 14ला अपवाद आहे, हे सुद्धा बरोबर आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपण वाचले, त्याच्यामुळं अ, ब आणि ड ही जी 3 वाक्य आहेत तर ती बरोबर आहेत. असं ऑप्शन किती नंबरचा आहे? असं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 4. अ, ब आणि ड ही अ, ब आणि ड ही 3 वाक्य बरोबर आहेत. ते क जे वाक्य आहे तर ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न. न्यायालयीन पुनर्विलोकन हे कुठून घेतलं आपण? कुठल्या राज्यघटनेतून घेतले? तर USAच्या राज्यघटनेतून. ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम आणि ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच न्यायालयीन सक्रियता आणि न्यायालयीन पुनर्विलोकन ही जी 2 तत्त्वं आहेत तर ती आपण तिकडून स्वीकारलेली आहेत. त्यातल्या त्यात म्हणजे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम जे आहे तर 1980 नंतर भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून यायला सुरुवात झालेली होती, परंतु न्यायालयीन पुनर्विलोकन जे आहे तर ही तरतूद मात्र आपण USAकडून घेतलेली आहे. प्रश्न काय बघा, कुठलं विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर काय प्रश्न आहे? न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे विधिमंडळाने केलेल्या कायद्यांची आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यकारी आदेशांची घटनात्मकता तपासून पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. पहिलं वाक्य तर काय डाऊटच नाही आहे, ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. संघराज्य समतोलपणा साधणं आणि राज्यघटनेची सर्वोच्चता या तत्त्वाचं रक्षण करणं हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचं उद्दिष्ट असतं, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पुनर्विलोकन का करते सर्वोच्च न्यायालय? की संघराज्यातला समतोलपणा साधायचा आहे, कुणावरती अन्याय अत्याचार नाही झाला पाहिजे आणि संघराज्य व्यवस्थेला धक्का नाही पोचला पाहिजे, त्याच्यामुळे ब विधान बरोबर आहे. कायद्याने घालून दिलेली पद्धत म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ पेक्षा कायद्याची योग्य पद्धत ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे तत्त्व सर्वोच्च न्यायालयाची नागरिकांची मूलभूत हक्क रक्षणासाठी अधिक व्याप्ती वाढवतं. बरोबर आहे ना? म्हणजे कायद्याची योग्य पद्धत म्हणजे संसदेनं किंवा राज्य विधिमंडळानं कायद्याच्या योग्य पद्धतीनं जर का एखाद्या गोष्टीवरती एखाद्या व्यक्तीवरती त्याचे मूलभूत हक्क निलंबित किंवा रद्द केले तर ते बरोबर आहे. ओके, आले का लक्षात? प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉपेक्षा कायद्याची योग्य पद्धत ही जी आहे तर ती मूलभूत हक्कांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला जास्तीचे अधिकार प्राप्त करून देते. ही 3च्या 3 विधानं बरोबर आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वरील सर्व विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. पुढचा प्रश्न जोड्या लावायच्यात. बघा आता कलम 14 काय आहे? आता सगळ्यांना हे पाठ झाले, एवढ्या वेळेला याच्यावरती प्रश्न आला आहे. कलम 14 कायद्यासमोर समानता. कलम 21 व्यक्तिगत आणि जीवित स्वातंत्र्याचं संरक्षण. कलम 23
मानवी व्यापारास प्रतिबंध आणि कलम 26 धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचं स्वातंत्र्य. याचं उत्तर असताना आलं पाहिजे पर्याय क्रमांक 2. ओके, चलो प्रश्न सोपा आहे. मूलभूत अधिकारांबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ ते विधान चुकीचं असलं पाहिजे. हे अनिर्बंध नाहीत तर गुणात्मक आहेत. बरोबर आहे का? हे बरोबर आहेत. ते न्यायिक आहेत, म्हणजे त्याचं उल्लंघन झालं तर तुम्हाला न्यायालयात जाता येतं, हेही बरोबर आहे. अनुच्छेद 19 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित होतो जरी ती आणीबाणी कोणत्याही कारणास्तव लागू करण्यात आली असली तरी. नाही, हे चुकीचं आहे. कोणत्याही कारणास्तव नाही, येते का लक्षात? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे, ओके, अशी राष्ट्रीय आणीबाणी असेल तरच ते बऱ्यापैकी कलम 19 काढून घेतलं जातं. म्हणजे पर्याय क्रमांक 3च आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. तरी पण 4थं विधान वाचून पाहूया आपण. अनुच्छेद 21 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात जसे तसं राहतं. मागाशी सांगितले 20 आणि 21 हे आणीबाणीच्या काळात सुद्धा तसेच राहतात. बरोबर, येतं का लक्षात? चलो पुढे जाऊया. भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्य हे काय आहे? हे राज्यघटनेच्या कलम 19A अन्वये व्यापक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीतून सूचित होतं. कलम 19(1)A याच्यावरती एक वेगळं लेक्चर जे आहे तर ते आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती भारतीय संविधान नावाचे एक लेक्चर सिरीज आहे, त्याच्यामध्ये तोही तुम्हाला पाहायला मिळेल. न विसरता लेक्चर पाहते, म्हणजे सध्याची परिस्थिती आणि ते लेक्चर सध्याच्या परिस्थितीवरती भाष्य करणारे ते लेक्चर आहे. त्याच्यामुळे ते एकदा पहा तुम्ही. कलम 19(1) काय आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधान दिलेत, त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. कायद्यापुढील समता ही संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. नाही, ही कुठून घेतली? ही ब्रिटिशकडून घेतली, ब्रिटिश. त्याच्यामुळे हे चुकतंय. कायद्याचं समान संरक्षण ही मूळची नाही, ही अमेरिकन संकल्पना आहे. ओके, हे पुढं मागं केलं. कायद्याचं समान संरक्षण USA, कायद्यापुढील समानता किंवा समता ही ब्रिटन. त्याच्यामुळं आणि ब चुकीचे आहेत. कायद्यापुढील समता ही संकल्पना कायद्याचं अधिराज्य या संकल्पनेचे एक घटक आहे. ऑब्व्हियसली बरोबर आहे, मागाशीच पाहिलं आपण. कायद्याचं अधिराज्य आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हे राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीचं प्रमुख घटक आहेत, म्हणून ते घटनादुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येत नाहीत. हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळं क आणि ड पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे. ओके, कायद्याचं अधिराज्य म्हणजे काय? की कायद्याने म्हणजे एखाद्या कायद्याचा भंग केला तरच आपल्याला शिक्षा होऊ शकते, म्हणजे कायद्याचं अधिराज्य. ओके, आणि कायद्याचं अधिराज्य ही जी संकल्पना आहे तर ती राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा एक भाग आहे. त्याच्यामुळे त्याच्यात बदल करता येत नाही. क आणि ड हे जे ऑप्शन आहेत तर ते बरोबर आहेत. पुन्हा एकदा जोड्या लावायचा प्रश्न आलेला आहे बघा. कलम 14 कायद्यासमोर समानता, कलम 16 संधीची समानता, कलम 17 अस्पृश्यतेची समाप्ती आणि कलम 18 पदव्यांची समाप्ती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती? 4. पर्याय क्रमांक 4. बरोबर, समजलं. जोड्या लावायचे प्रश्न फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत मात्र जरा सोपे आहेत, असं आपण मान्य करायला पाहिजे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाचा पिळवणुकीविरुद्धच्या हक्कात समावेश होत नाही? विचारले. नाही, समावेश होत नाही. मानवी वापरास प्रतिबंध होतो का? होतोय. अस्पृश्यता निवारण याचा होत नाही. ओके, वेठबिगारीस प्रतिबंध होतो का? होतोय. मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामास प्रतिबंध होतोय का? होतोय. कलम 23 आणि 24 जे आहेत तर ती पिळवणुकीविरुद्धच्या हक्कांचा याच्यामध्ये समावेश होतोय, ही 2 कलम. बरोबर, चलो पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. काही अधिकार सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध असतात परंतु काही अधिकार हे फक्त नागरिकांसाठी असतात. हे अधिकार कोणते? कलम 15, 16, 19, 29 आणि 30 हे जे 5 फंडामेंटल राईट्स आहेत तर ते फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना लागू आहेत. त्याच्यातलं इथं कुठले कुठले आहेत? एक आहे शासकीय नोकरीमध्ये संधीची समानता, ब, आणि नंतरचं आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ड. ब आणि ड हे 2च अधिकार म्हणजे या पर्टिक्युलर प्रश्नाच्या बाबतीत फक्त नागरिकांना लागू असतात. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ब आणि ड ही 2 वाक्य बरोबर आहेत. 15, 16, 19, 29 आणि 30 हे 5 आर्टिकल्स लक्षात ठेवा की जी फक्त भारतीय नागरिकांना उपभोगता येतात. योग्य कथन ओळखायचं आहे. पुढचा प्रश्न. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी भाग 3चं म्हणजे राज्यघटनेचा भाग 3 की ज्याच्यामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे, भाग 3चं वर्णन संविधानाचा सर्वाधिक टीकात्मक भाग असं केलं आहे. बरोबर आहे, सर्वाधिक टीका या भागावरती झालेली आहे.
डॉक्टर B.R. आंबेडकरांनी अनुच्छेद 32चं वर्णन संविधानाचा आत्मा किंवा हृदय असं केलेलं आहे, हेही बरोबर आहे. अ आणि ब दोन्हीच्या दोन्ही वाक्य बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं मागच की ह्या मूलभूत हक्क कितीही महत्त्वाचे असले तरीसुद्धा याच्यावरती वारंवार टीका होत असतात किंवा ज्यावेळेस संविधानात चर्चा चालू होत्या संविधान सभेच्या तर त्यावेळेससुद्धा याच्यावरती टीका झालेल्या आहेत. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी याचं वर्णन संविधानाचा सर्वात टीकात्मक भाग असं केलेलं आहे. आणि आर्टिकल 32ला ते राज्यघटनेचा आत्मा किंवा हृदय असं म्हणतात. ओके, चलो पुढचा प्रश्न पुन्हा एकदा जोड्या लावायच्यात. आर्टिकल 14 सारखं येते बघा. आर्टिकल 14 कायद्यासमोर समानता. आर्टिकल 21A 6 ते 14 वर्षाच्या मुलामुलींना मोफत आणि अनिवार्य शिक्षण. कलम 23 शोषणाविरुद्धचा अधिकार आहे आणि कलम 18 पदव्यांची समाप्ती. तर याचं उत्तर असायला पाहिजे अला 3, बला 4, कला 1 आणि डला 2. पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. चलो आगे बढो. पुढचा प्रश्न खालील विधान विचारात घ्या आणि बरोबर विधान ओळखा. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने नागरिकांची मूलभूत कर्तव्य राज्यघटनात समाविष्ट करण्यात आली. बरोबर आहे का? ऑब्व्हियसली करेक्ट आहे. सुवर्णसिंह समिती नेमली होती आणि त्यांनी राज्यघटनेमध्ये ही मूलभूत कर्तव्यांची यादी जी आहे तर ती जोडलेली आहे 42व्या घटनादुरुस्तीनं. म्हणून या घटनादुरुस्तीला सगळ्यात जास्त मोठे चेंजेस या 42व्या घटनादुरुस्तीने केले गेले आणि म्हणून त्याला लघु संविधान किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. 2002मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची संख्या वाढून 11 झाली का 2002मध्ये? बरोबर आहे ना, झाली ना. तुमचं RTE आलं बघा, राईट टू एज्युकेशन, म्हणून ते 11 झाली. ही 2 विधानं बरोबर आहे. संतानाम समिती नाही आहे, सुवर्णसिंह समिती होती, त्याच्यामुळे क चुकले. अ आणि ब पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते बरोबर उत्तर आहे. ओके, चलो आगे बढो. शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे? ओके, शिक्षणाचा मूलभूत अधिकार याचं उत्तर कलम 21A आहे. इथं माझ्याकडून ए लिहायचे राहिले. पर्याय क्रमांक 3 याचं गृहीत उत्तर धरा किंवा मग हा प्रश्न कॅन्सल करा आपल्या लेक्चरप्रमाणे, कारण इथं 21 नाही. ओके, हॅशटॅग चला आपणही आयोग होऊया जरा. तसं 21A आहे, लक्षात ठेवा. ओके, चलो चुकभूल माफ असावी. पुढचा प्रश्न शिक्षणाचा हक्क कायदा 2009चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता? मुख्य उद्देश कोणता आहे? निरक्षरता निर्मूलन असं नाही होऊ शकत. सर्वांना व्यापक प्रमाणात आवश्यक शिक्षण असंही नाही होऊ शकत. 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचं व मोफत शिक्षण. 3 पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. सक्तीचं. ओके, पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. खालील विधानं विचारात घ्या. 2 विधानं दिलेत तुम्हाला, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे. ब्रिटनमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुनर्विलोकनाची परवानगी नाही. ओके, पुनर्विलोकन होऊ शकतं का? ब्रिटनच्या बाबतीत म्हणतोय नाही होऊ शकत, हे बरोबर आहे. जेथं न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थेत की भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठ नाही आहे का? हे सुद्धा बरोबर आहे. दोन्हीच्या दोन्ही वाक्य बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न 1 मिनिट. हां चलो. खालील विधानं विचारात घ्या. बरोबर किंवा चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. बरोबरच विधान ओळखायचे आहेत. 3 विधान आहेत. मूलभूत हक्क व्यक्तिसापेक्ष आहेत तर मार्गदर्शक तत्त्व समाज सापेक्ष आहेत. व्यक्तिसापेक्ष आहेत का मूलभूत हक्क? आहेत, कारण हे सगळं व्यक्तिकेंद्रित चाललं आहे ना. बरोबर आहे. राजकीय लोकशाही प्रस्थापित करणं हे मूलभूत हक्कांचं उद्दिष्ट आहे तर सामाजिक लोकशाही निर्माण करणं हे मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट आहे. राजकीय लोकशाही, कारण लोकांना राजकीय स्वरूपाचे हक्क जे आहेत, म्हणजे तुम्हाला संस्था स्थापन करण्याचा, पक्ष स्थापन करण्याचा, तुम्हाला एकत्रित येऊन बोलण्याचा, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते सगळं कशाला येते? मूलभूत हक्कात येते. त्याच्यामुळे राजकीय लोकशाही, पॉलिटिकल डेमोक्रेसी हे मूलभूत हक्क प्रस्थापित करतात, हे बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वांबद्दलची चर्चा आपण मार्गदर्शक तत्वांच्या लेक्चरमध्ये करू, त्याच्याबद्दल आता नको बोलायला. एका दृष्टीने मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्वे सकारात्मक आहेत. बरोबर आहे का? काय वाटते? तर हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे मूलभूत हक्कांवरती काहीतरी करू नका म्हणून बंधनं घालता येतात. म्हणजे कलम 20 आणि 21चा अपवाद वगळता इतर जे मूलभूत हक्क आहेत तर ते आणीबाणीच्या काळात काढून घेतले जातात. ओके, परंतु मार्गदर्शक तत्व जे आहेत तर काहीतरी करा असं गव्हर्नमेंटला सांगतात, म्हणून ते सकारात्मक स्वरूपाची आहेत. त्याच्यामुळे तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न
भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरील मर्यादा काय काय आहेत? देशाची सुरक्षता बरोबर आहे, न्यायालयाचा अवमान बरोबर आहे, बदनामी बरोबर आहे, भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता. ह्या 4 ज्या आहेत तर तुमच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या मर्यादा आहेत. म्हणजे हे तुमच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याने हे जर का 4 घटक घडत असतील तर तुम्हाला ते स्वातंत्र्य नाकारलं जातं. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानाचा विचार करा आणि तुम्हाला चुकीचं विधान आहे ते ओळखायचं आहे. अनुच्छेद 19(1)(a) अंमलात आणण्यासाठी वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा 1951 मध्ये केला गेला. बरोबर. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 19(1)(a) मध्ये प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य अनुच्छेद आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद क्रमांक 19(2) अंतर्गत लादण्यात आलेली बंधने प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर देखील ही बंधने बंधनकारक आहेत. प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हा शब्दप्रयोग भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टात वापरण्यात आलेला आहे. तर याच्यातली 2च विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. कोणती कोणती? अ आणि ड. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की 19(1)(a) याच्यावरती एक वेगळं लेक्चर आहे. न विसरता लेक्चर एकदा ते पाहून घ्या म्हणजे तुम्हाला बेसिक आयडिया येईल. बेसिक नाही, तुमची बेसिक प्लस ॲडव्हान्स ह्या दोन्ही काय म्हणू शकतो आपण गोष्टी तिथं कवर होऊन जातील. त्याच्यामुळं ते जे लेक्चर आहे तर ते तुम्ही पहा. ओके. मी खूप वेळा सांगितलं एकदा पाहून घ्या नक्की काय आहे ते तर बघा. त्याच्यामध्ये खालील विधानं पहा आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. भारतातल्या OBC संबंधीचा हा प्रश्न आहे. अदर बॅकवर्ड क्लासेस. काय म्हणतोय प्रश्न? 1960च्या दशकापासून दक्षिणेकडील राज्यात OBCसाठी आरक्षण अस्तित्वात होतं. दक्षिणेकडच्या राज्यात म्हणतोय. होतं का? होतं. उत्तर भारतात कर्पुरी ठाकूर ओके हे सध्या चर्चेत आहेत. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये OBC आरक्षणाच्या धोरणाची सुरुवात केली. बिहारमध्ये बिहारी चर्चेत आहे आणि कर्पुरी ठाकूरही चर्चेत आहेत भारतरत्नामुळं. ऑगस्ट 1990 मध्ये केंद्र सरकारनं केंद्रीय सरकारी नोकऱ्यांमध्ये OBCंना आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं. 1990 मध्ये मंडल आयोग. बरोबर आहे का? बरोबर आहे. भारतीय समाजातील OBC मधील शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचं प्रमाण शोधून काढण्यासाठी मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण नाही आहे. ओके, हे चुकीचं आहे फक्त हा शब्दप्रयोग. मंडल आयोग जो होता तर तो स्थापन करण्यात आलेला होता आणि OBC संबंधीचा हा पहिला आयोग होता. आणि नंतर मग काका कालेलकर आयोग, सॉरी OBC संबंधीचा हा दुसरा आयोग होता. पहिला आयोग होता काका कालेलकर. ओके, ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न आला बघा. सॉरी थोडंसं बोलताना हे झालं. पहिला आयोग आहे मंडल आयोग आणि दुसरा आहे काका कालेलकर. तर अ, ब आणि क ही जी 3 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं अचूक उत्तर असल्याचं आपल्याला दिसून या ठिकाणी येत आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती किंवा जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत? आरक्षणाचं धोरण. कुठली घटनादुरुस्ती आहे ती की ज्या घटनादुरुस्तीनं हे आरक्षण ते ठेवण्यात आलेलं आहे? तर 93वी घटनादुरुस्ती. पर्याय क्रमांक 2. आता तुमच्यासाठी एक क्रॉस क्वेश्चन आहे. ह्या 4च्या 4 घटनादुरुस्ती तुम्हाला दिसत आहेत का इथं? 92, 93, 94 आणि 95 या घटनादुरुस्त्यांचं वर्ष म्हणजे कुठल्या वर्षी या घटनादुरुस्त्या करण्यात आल्या आणि त्या कशाशी संबंधित आहेत हे एका वाक्यात लिहून न विसरता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. आणि जो पहिल्यांदा आणि चांगली कमेंट करेल त्याची कमेंट पिन करून ठेवली जाईल कायमस्वरूपी. ओके, युअर टाईम स्टार्ट नाव. ओके, ते तुम्ही करून ठेवायचं. प्रश्न समजला आहे काय? 92, 93, 94, 95 या घटनादुरुस्त्या कोणत्या वर्षी करण्यात आल्या आणि त्या कशाशी संबंधित आहेत हे एका वाक्यात लिहायचं आणि ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. ज्याची कमेंट चांगली आणि उत्कृष्ट येईल किंवा पहिल्यांदा करेल तर ती कमेंट कायमस्वरूपी पिन करून ठेवली जाईल. ओके, चला थोडंसं काम तुम्हाला दिलं पाहिजे. पुढचा प्रश्न, पुढील 2पैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर विधान बाजूला काढायचं आहे किंवा काढायची आहेत. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 23 मध्ये प्रदूषणमुक्त स्वच्छ पर्यावरणाचा हक्क अंतर्भूत आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, ते सगळं 21 मध्ये चुकीचं आहे. जर असं पर्यावरण धोक्यात आलं तर नागरिकांना संविधानाच्या कलम 34 खाली ते दूर नाही ना, 34 कुठं 21 आहे ना. दोन्हीच्या दोन्ही वाक्य चुकीची आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर एकही विधान याच्यातलं बरोबर नाही. ओके, पुढचा प्रश्न,
काम करणाऱ्या महिलेचं कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण हे तिच्या हक्कांचं उल्लंघन आहे. कोणत्या हक्कांचं उल्लंघन आहे ते शोधायचं आहे. स्त्री पुरुष समानतेचा हक्क हे सुद्धा बरोबर आहे. जीवन स्वातंत्र्याचा हक्क आर्टिकल 21 हे सुद्धा बरोबर आहे. कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क हे सुद्धा बरोबर आहे. याचं उत्तर बरोबर विधान ओळखायचे होते आपल्याला. अ, ब आणि क तिन्हीच्या तिन्ही विधानं जे आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी बरोबर असल्याचं दिसतंय. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मधु किश्वर विरुद्ध बिहार राज्य या सर्वोच्च न्यायालयातील 1996च्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं नमूद केलं की डॅश डॅश ही मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांची आवश्यक असणारी योजना आहे. याचं डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो कारण बऱ्याच जणांनी उत्तर येण्याची शक्यता खूप कमी आहे. जर का तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरली तर उत्तर येऊ शकतं. बघा, 2 ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता. पहिला आहे UNDP, म्हणजे हा खटला भारताचा आहे तर UNDPचा काय संबंध, आणि योजना म्हटले त्यांनी. ओके, त्याच्यामुळं 2 गेला. UNCHR कमिशन ऑन ह्युमन राईट्स, युनायटेड नेशन कमिशन ऑन ह्युमन राईट्स, त्याच्यामुळे हाही गेला. CSR हा इकॉनॉमिक अँड सोशल रिलेटेड गोष्टींसाठी संबंधित असणारी युनायटेड नेशनची संस्था आहे, त्याच्यामुळे 3ही गेला. राहिला एक CEDAW. आता हा CEDAWसुद्धा युनायटेड नेशनचाच उपक्रम आहे. त्याचं लॉंग फॉर्म आहे कन्व्हेन्शन ऑन द इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमन. 1979 साली संयुक्त राष्ट्रसंघानं केलेलं हे कन्व्हेन्शन किंवा करार आहे. ओके, आणि ते या खटल्यांमध्ये भारतासाठी महत्त्वाचा असल्याचा निर्णय जो आहे तर तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. ओके, समजलं. म्हणजे काय म्हणतं इथं बघा, हा प्रश्न तसा फसवाच होता. म्हणजे मला वाटत नाही त्यावेळेला या प्रश्नाचं उत्तर कोणाला झालं असेल. ज्यांना वाचलंय त्यांना आलं असेल, परंतु तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न अवघड कॅटेगरीतला आहे, परंतु सोप्या पद्धतीनेचं उत्तर काढता येत आहे. पुढचा प्रश्न, परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा झाल्यास खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार निलंबित होऊ शकतात? कुठले कुठले मूलभूत अधिकार काढून घेतले जाऊ शकतात? भाषण आणि अभिव्यक्ती काढून घेतला जातो. वृत्तपत्र स्वातंत्र्य बरोबर आहे. मुक्त संचार स्वातंत्र्य बरोबर आहे. अ, ब आणि क हे आहे ते आर्टिकल 21 आहे. 20 आणि 21 कधीही निलंबित होऊ शकत नाही, त्याच्यामुळं ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती 4, अ, ब आणि क. जर का परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली असेल तर भाषण स्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि मुक्त संचार स्वातंत्र्य हे 3 मूलभूत हक्क आहेत तर ते काढून घेतले जातात. ओके, पुढं, डॅश डॅशमधील विविध जाती धर्माच्या कामगारांनी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू आणि VV गिरी यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिला. कुठं झालं होतं? उत्तर सांगतो डायरेक्ट. खरगपूर लोकोमोटिव्ह रिपेअर अँड मेंटेनन्स वर्कशॉप इथं हा संप झालेला होता. पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. हा फॅक्च्युअल डाटा आहे बरं का, आणि हा प्रीला प्रश्न आला आहे. अपेक्षित नव्हता हा प्रश्न आहे ना, परंतु आला आहे. योग्य कथन ओळखा. तुम्हाला 2 कथनं दिलेले आहेत, त्याच्याला तुम्हाला योग्य कथन ओळखायचं आहे. पहिलं कथन आहे, अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचं शिक्षण असावं. 47 नाही, हे 45 आहे, त्याच्यामुळं हे चुकलं. 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट. बरोबर आहे. RTE राईट टू एज्युकेशन ॲक्ट. ओके, 6 ते 14 कंपल्सरी. अ चुकीचं आहे, ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. दॅट्स इट. सोपं होता प्रश्न. पुन्हा एकदा खालील विधानं विचारात घ्या. 4 विधान आहेत आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. भारतीय संसदेने शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 सहमत केला आहे. समजतंय का? 9 सहमत केला आहे का? केला आहे. 1 एप्रिल 2010 पासून शिक्षणाचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली. 2009चा अधिकार 2010 अंमलबजावणी, हेही बरोबर आहे. शिक्षण हक्क कायदा जम्मू काश्मीरला लागू होत नाही. त्यावेळेस लागू होत नव्हता, आत्ता होतो, त्याच्यामुळं त्यावेळेस हे वाक्य बरोबर होतं, आत्ता हे वाक्य चुकीचं आहे. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 2015नुसार या प्रश्नाचं उत्तर अ, ब, क, ड असायला पाहिजे, आणि आत्ता या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे, अ, ब, ड. कारण 2019ला आर्टिकल 370 रिपील केलं, काढून टाकलं, म्हणजे सर्व नाही काढलं, त्याच्यातला एक फक्त भाग काढला आहे, आणि त्याच्यामुळे आत्ता भारताचे कायदे जम्मू काश्मीरला सुद्धा ॲज इट इज लागू होत आहेत. ओके, कारण तो आता केंद्रशासित प्रदेश आहे, वेगळा स्टेटस होता, ते काढून टाकले. कोणतं विधान योग्य आहे? योग्य, बरोबर.
42व्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्क राहिलेला नाही. रिपीट क्वेश्चन आहे. 42व्या आहे का? 42व्या आहे का? 44व्या घटना दुरुस्ती आहे 1978ची. पहिलं विधान चुकीचं आहे. संपत्तीचा अधिकार आता कायदेशीर हक्क आहे हे बरोबर आहे कलम 300A नुसार. म्हणजे अ चुकीचं आहे, ब बरोबर आहे. योग्य विधान पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असं कोणी म्हटलंय तर डॉक्टर B.R. आंबेडकरांनी. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. काय प्रश्नांची डायरेक्टली आता उत्तर सांगतो कारण ते सोपे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती तत्वे समतेच्या हक्कांमध्ये येतात? राईट टू इक्वॅलिटी अशी कुठली तत्व आहेत की जी समतेच्या हक्कांमध्ये येतात? 14 ते 18 कलम तुमच्या लक्षात आलं असेल. धर्म वंश या कारणावरून राज्याकडून भेदभाव न करणं बरोबर आहे का? बरोबर आहे. कायद्याचं समान संरक्षण बरोबर आहे का? इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ बरोबर आहे. समान कामाबद्दल समान वेतन ते इथं नाही येत. रोजगाराबाबत समान संधी ते मात्र इथं येतं. अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं बरोबर उत्तर असल्याचं आपल्याला दिसतंय. 14 ते 18 हा पहिला मूलभूत हक्कांचा गट आहे. त्याच्यामध्ये समतेचा हक्क अंतर्भूत असल्याचं आपल्याला दिसतंय. समानतेच्या अधिकारांसंबंधी जोड्या लावा. 14 ते 18 संबंधीच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. कलम 14 काय सांगते? कायद्यासमोर समानता. कलम 16 सार्वजनिक नोकरीबाबत समान संधी आणि याच्यावरतीच आधारित मत आपली MPSC आणि UPSC आपल्या परीक्षा घेत असते समान संधी देण्यासाठी. 17 अस्पृश्यता निवारण करायचे आणि 18 पदव्यांची समाप्ती करायची. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढचा प्रश्न. जोड्या लावा. रेकॉर्ड करणं हा एक माझ्यासाठी आनंद आहे. मला खूप मजा येते काय लेक्चर्स रेकॉर्ड करायला. तसंच हे फंडामेंटल राईट्सचं आहे. कारण हे प्रश्न आय नो की तुम्ही सगळ्यांनी वाचलेत, PYQ सॉल्व केलेत. जर काही एक्झाम देत असाल तर तुम्ही एक्झाममध्ये सोडवले असतील. याचं तुम्ही रिव्हिजनही केलं असेल आणि हा पार्ट सगळा तुम्हाला माहिती आहे. आय नो व्हेरी वेल. ते प्रश्न सांगताना किंवा काही प्रश्न खूपच सोपे आहेत. आता हे 14 ते 18च्या वरती जोड्या लावा हा प्रश्न म्हणजे अगदी नॉमिनल प्रश्न आहे. म्हणजे अशा प्रश्नाचं ज्यावेळेस आपण एक्सप्लेनेशन करतो त्यावेळेस ते थोडंसं लिटिल बिट इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न असतो माझा की ते तुमच्या लक्षात कसं राहील. ओके. त्याच्या पाठीमागचा हाच एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याला तुम्ही दाद देताय. याच्यापेक्षा मोठं सुख काय असू शकतं? बरोबर. पहिलं प्रेम असतं आणि माझं पहिलं प्रेम हे टीचिंग आहे. त्याच्यामुळे चलो लेट्स फॉरवर्ड. काय होतं बघूया. जोड्या लावायच्यात आता इथं. चला विषयांतर नको. जोड्या लावायच्यात. इथं बघा इथं समोर तुम्हाला जोड्या दिसतात. हे जरा थोडंसं हे काय मला असं PDF बनवताना व्यवस्थित नाही बसवता आलं. जसं बसले तसं तुम्ही चांगलं मानून घ्या. याचं डायरेक्ट तुम्हाला उत्तर मी सांगतो. 6 ते 14 वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे काय आहे? आर्टिकल 21 नुसार हे मूलभूत हक्क आहे. ओके. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे तुम्ही एकदा ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मग तुम्ही जोड्या लावा कारण हे पुढं मागं झाले. 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना प्रारंभिक बाल्यावस्थात सांभाळ आणि शिक्षण हे काय आहे? मार्गदर्शक तत्व आहे 51A. 6 ते 14 वर्षादरम्यानचं आपलं अपत्य किंवा पाल्य याला शिक्षणाची संधी देणं हे काय आहे? हे मूलभूत कर्तव्य आहे. ओके. आणि शिक्षण ही केंद्र आणि राज्य शासनाची जबाबदारी आहे. हे काय आहे? शिक्षण हा समवर्ती सूचीतील विषय आहे. दॅट्स इट. म्हणजे राज्य आणि केंद्र दोघंही ह्याच्याबद्दल कायदा करू शकतात. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा म्हणतात? कुठला? घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. आर्टिकल 32. खूप वेळा प्रश्न आला. घटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धतेअंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केलं जाऊ शकतं? किती वेळ? 2 महिने. ते 3 महिने करायचं चाललंय परंतु ते काय अजून झालं नाही आहे. याचं उत्तर आहे 2 महिने. म्हणजे तुम्हाला स्थानबद्धतेत म्हणजे तुमच्याकडून काहीतरी धोका होण्याची शक्यता आहे असं गृहीत धरून तुम्हाला ॲक्च्युअल जेलमध्ये नाही ठेवलं जात. जिथं तुम्ही आहात तिथंच ठेवलं जातं. तर त्याला आपण प्रतिबंधक स्थानबद्धता असं आपण त्याला म्हणतो. ओके. त्याचा कालावधी आहे 2 महिने. 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला आतमध्ये ठेवलं जात नाही. ओके. दॅट्स इट. समतेचा हक्क
किती आहे इथं हक्क आर्टिकल सांगू का नाही तुमच्या पाठ आहे तरी पण सांगतो. समतेचा हक्क 14-18, शोषणाविरुद्ध हक्क 23 आणि 24, घटनात्मक हक्क 32 आणि धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28. जुळणी करा, जोड्या लावायच्यात. आता हे सुद्धा थोडंसं वरखाली झाले, शब्द काय का असं भावना महत्त्वाच्या आहेत ते समजून घ्या तुम्ही. ह्या रीट्स आहेत. रीट्स आपण शेवटी तुम्हाला मी चार्ट दिला त्याच्यामध्ये बघू. हा प्रश्न थोडा वेळ स्किप करा. पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी रीट्स जारी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. कोणाकोणाला दिलेले आहेत? कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय 226 नुसार असं दोघांनाही ह्या रीट्स जारी करण्याचा अधिकार जो आहे तर तो दिलेला आहे. 32 आणि 26 ही 2 आर्टिकल जी आहेत तर ती महत्त्वाची आहेत. ओके, समजलं. पर्याय क्रमांक 3 त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कालानुक्रमाने मांडणी करायची आहे. हे काही महत्त्वाचे कायदे आहेत. अंतर्गत सुरक्षा कायदा, त्याला काय म्हटलं जातं? मिसा. हा कधीचा आहे? 1978 मध्ये हा रद्द झाला आहे. ओके, 1971चा कायदा होता, 1978 मध्ये हा रद्द झाला आहे. त्याच्यानंतर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा. ओके, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा हा 1950चा कायदा आहे. 31 डिसेंबर 1969 रोजी हा संपुष्टात आला आहे. दहशतवाद प्रतिबंधक कायदा याला पोट्टा म्हटलं जातं. 2002चा कायदा होता, हा 2004 मध्ये रद्द झाला आहे. आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा याला रासू का म्हटलं जातं? 1980चा कायदा आहे हा. ओके, येते लक्षात. आणि हे कालानुक्रमाने आत्ता कधीचा कायदा आहे मी तुम्हाला सांगितले. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब. पहिल्यांदा प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा 1950, त्याच्यानंतर अंतर्गत सुरक्षा कायदा 1971, त्याच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980 आणि दहशतवाद प्रतिबंध कायदा 2002. सॉरी, इथं तुम्हाला द्यायला नको, तर इथे हिंट दिली तर ब अ ड क पर्याय क्रमांक 1 इसका सही आन्सर है. चलो पुढे जाऊया. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15 अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या भेदभावाचा निषेध हा अधिकार आंतरराष्ट्रीय नागरिक आणि राजकीय अधिकारनाम्यांच्या कोणत्या अनुच्छेदाशी समरूप आहे? प्रश्न थोडासा किचकट आहे, परंतु याचं उत्तर आहे कलम 26. 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्य, त्याच्यातलं कलम 26 जे आहे तर याचं बरोबर उत्तर असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, मूलभूत अधिकाराशी संबंधित भाग 3चं वर्णन डॅश डॅश कोणी डॅश डॅश यांनी सर्वात टीकात्मक भाग असं केलेलं आहे. कुणी केले त्यांचं नावच नाही इथं. पर्याय क्रमांक 4 डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर 4 आहे. पुढचा प्रश्न, सच्चर समिती कशाशी संबंधित होती? मुस्लिम. पर्याय क्रमांक 3. ओके, पहिली आणि त्याच्यानंतर कधी समितीच नेमली नाही आहे सच्चर समिती. याचे निष्कर्ष थोडेसे वाचून घ्या, तुम्हाला कळेल की कशासंबंधी ही समिती होती. पॉलिटीच्या प्रत्येक पुस्तकामध्ये आहेत. पुढील 2 विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे? योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. 42व्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्क राहिलेला नाही आहे. हा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट झाला आहे. विधान योग्य काढायचं आपल्याला बाजूला, हे चुकीचं आहे. 42 नाही आहे, 44 1978 पहिलं चुकलं. संपत्तीचा अधिकार हा आता कायदेशीर हक्क झालेला आहे, हे बरोबर आहे का? हे मात्र ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. याचं उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक 2 केवळ ब जे आहे तर ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न, सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला आहे? डॉक्टर B.R. आंबेडकर. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मूलभूत अधिकार कोणते आहेत? माहितीचा अधिकार मूलभूत अधिकार आहे का? नाही. पिळवणुकीविरुद्धचा अधिकार आहे का? आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे का? आहे. मानवी अधिकार नाही आहे. ब आणि क पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर असल्याचं आपल्याला दिसत आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणाच्या हक्काच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत? अचूक उत्तराचा योग्य तो संकेत निवडा. मोठा प्रश्न आहे बघा. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात का? शकतात. 32 आणि 226 ही कलम लक्षात ठेवा. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय परमादेश किंवा रीट्स काढू शकतं. बरोबर आहे. संसद 2/3 बहुमताने जे संपूर्ण सभासद संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल घटनात्मक संरक्षणाचा हक्क जो आहे तर ते निलंबित करू शकतं. नाही, हे होऊ शकत नाही, चुकीचं आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचवता इतर न्यायालयांना या हक्कांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार संसद देऊ शकते, हे मात्र बरोबर आहे. त्याच्यामुळं अ, ब आणि ड ही जी 3 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. असं ऑप्शन किती नंबरचं आहे? पर्याय क्रमांक 2. ओके, समजलं? चलो पुढं बघा. खालील विधानं वाचून अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. 2 विधानं आहेत. प्रादेशिक काढण्याचं सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार केवळ मूलभूत अधिकारांच्या हानी यासंबंधीच्या खटल्यापुरतं मर्यादित आहेत. मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्या अधिकाराचं हनन झाल्यास प्रादेशिक काढण्याचं व्यापक अधिकार आहेत. प्रश्न नीट वाचा. देहोपस्थितीचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकतं, तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशून सुद्धा काढू शकतं. रीट्सवरचं लेक्चर बघा बरं ह्यासाठी. दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर ती का बरोबर आहेत याच्यासाठी तुमच्या रीट्स तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. ओके, याच्यावरचं एक लेक्चर आहे भारतीय संविधानाच्या सिरीजमध्ये, ते एकदा न विसरता पाहाच, मग तुम्हाला कळेल ह्या रीट्स काय आहेत त्या. ओके, तिथं रीट्स काढण्याचा अधिकार जो आहे तर तो सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचा रीट्स काढण्याचा अधिकार जो आहे तर तो ब्रॉड आहे किंवा तो व्यापक लेवलचा असल्याचं आपल्याला दिसून येते. कारण सर्वोच्च न्यायालय फक्त मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तरच रीट्स काढू शकतं, परंतु उच्च न्यायालय मात्र मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाबरोबरच इतर गोष्टीसाठी सुद्धा रीट्स काढू शकतं. त्याच्यामुळं उच्च न्यायालयाचा जो आवाका आहे रीट्स काढण्याच्या बाबतीत तर तो व्यापक स्वरूपाचा असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार मूलभूत हक्कांच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनादत्त आहेत किंवा घटनेत नमूद आहेत? ओके, घटनादत्त आहेत असं त्याने सांगितले. संजय दत्त नव्हे. धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो? नाही, असं काही नाही आहे, परदेशी नागरिकसुद्धा घेऊ शकतात. धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय, राजकीय कृत्य राज्य यंत्रणा कायदेद्वारे नियंत्रित करू शकते? करू शकते का? करू शकते. सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरिकांना खुले करून देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल का? करता येईल. कृपान धारण करणं ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल का? येईल. सॉरी, हे क चुकीचं आहे. सार्वजनिक हिंदू हे नाही, हे क चुकीचं आहे. ब आणि ड ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. अजून एकदा हा प्रश्न सांगतो. ब आणि ड ही 2 विधानं बरोबर आहेत. क जे आहे तर ते चुकीचं आहे. सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरिकांना खुल्या करून देण्याचा कायदा राज्य यंत्रणा नाही. हिंदू धार्मिक संस्था कशा काय सर्वांना खुल्या करून देतील? तर त्या सर्व हिंदू धर्मियांसाठी खुल्या केल्या जातील, नॉट फॉर अदर. ओके, आणि तसा काय राज्य यंत्रणेला अधिकार नाही. त्याच्यामुळे क चुकीचं आहे. ब आणि ड जे आहे तर ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न. कलम 23 मधील बिगारी, ओके, बिगारी तुम्ही ग्रामीण भागातला शब्द आहे, या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या खालील विधानांचा विचार करा. काय बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बिगारी म्हणजे काय? सक्तीचं श्रम बरोबर आहे. शारीरिक क्षमतेपलीकडे काम करण्याची सक्ती करणं बरोबर आहे. अनैच्छिक दास्यत्व बरोबर आहे का? हेही बरोबर आहे. विशिष्ट मालकासाठी काम करणं आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणं हे बरोबर आहे का? तर हेही बरोबर आहे. वरची सर्वच्या सर्व विधानं बिगारी या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करतात. याचा पर्याय असायला पाहिजे किती? पर्याय क्रमांक 4. सर्व बरोबर आहे. पुढचा प्रश्न. पुढील कोणती विधाने अयोग्य आहेत? अयोग्य म्हणजे काय? चुकीचे आहेत. एखादा कायदा अंमलात येण्या अगोदरच्या त्या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या कृत्याकरता कोणीही दोषी ठरवले जाऊ शकत नाही. ओके, अंमलात येण्या अगोदर, पण ते एखादा कायदा जर का अगोदरच्या डेटपासून लागू झाला तर मात्र दोषी ठरवलं जातं. त्याच्यामुळे हे विधान जे आहे तर हे विधान बरोबर आहे. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येत नाही. चालवता येतो का? येतो का? चालवता येतो. कोणीही स्वतःविरुद्ध साक्षीदार होऊ शकत नाही. होऊ शकत नाही का? होऊ शकतो ना. आपण म्हणतो ना की मला मान्य आहे गुन्हा केलेला, तर हे वाक्य चुकीचं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त क जे आहे तर ते अयोग्य आहे. बाकीची वरची 2 आहेत तर ती बरोबर आहेत. ओके, चलो पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकारांच्या अनुषंगाने खरी आहेत? बरोबर. प्रश्न थोडासा लेंदी आहे. बघा आता. कोणताही व्यवसाय धंदा व्यापार करण्याकरता नागरिकांकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्थ असणं अनिवार्य करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला आहे. बरोबर आहे ना.
म्हणजे तुम्हाला एखादा व्यवसाय करण्यासाठी ती पात्रता तुमच्या अंगी असायला पाहिजे असं राज्यसंस्था तुम्हाला सांगू शकते का? बरोबर आहे. राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकांना वंचित करता येण्याचा अधिकार राज्यसंस्थेला आहे, हेही बरोबर आहे. अशी कोणतीही बंधने कायदा करूनच नागरिकांवरती लादता येतील, बरोबर आहे. बिना कायद्याचं भारतात काहीच करता येत नाही, त्याच्यामुळे हेही बरोबर आहे. अशी बंधने प्रशासकीय आदेशाद्वारे लादता येतील नाही, हे चुकीचं आहे. फक्त कायदाच करायला लागेल. अ, ब आणि क ही 3 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 3, अ, ब आणि क. पुढचा प्रश्न, मूलभूत अधिकार सामान्यतः राज्यसंस्थेच्या अनिर्बंध व्यवहारापासून नागरिकांना संरक्षण देतात. खालीलपैकी कोणते अधिकार त्याही पुढे जाऊन व्यक्तीला इतर नागरिकांच्या व्यवहारापासून संरक्षण पुरवतात? आता इथं आर्टिकल्स दिलेले आहेत, तर याचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, क, ई आणि ग. बघा 15(2), त्याच्यानंतर आहे कलम 23 आणि कलम 17. 23, 17 आणि 15(2). हा प्रश्न PDF तुम्हाला चांगला दिसेल, कारण स्क्रीनवरती तो काय प्रश्न येत नाही, परंतु ही आर्टिकल जी आहेत तर ती महत्त्वाची आहेत या प्रश्नाच्या संदर्भात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणतं विधान अल्पसंख्याकाबाबत खरं नाही? अल्पसंख्याकाच्या बाबतच्या तरतुदी 29 आणि 30 करण्यात आलेल्या आहेत, त्यातल्या त्यात 30 जास्त आहेत. राज्यघटनेत फक्त धर्म अथवा भाषा यावर आधारित अल्पसंख्याक दर्जास मान्यता आहे. खरे नाही याचा अर्थ काय? चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. भाषिक आणि धार्मिकच अल्पसंख्याक आहेत, दुसरा अल्पसंख्याकाचा कुठलाही प्रकार राज्यघटनेत नमूद नाही. भारतात राहणाऱ्या नागरिकांनाच त्यांची वैशिष्ट्यपूर्ण लिपी, भाषा व संस्कृती संवर्धनाचा अधिकार आहे, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर फक्त धार्मिक अल्पसंख्याकांनाच त्याच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार आहे, नाही असं काय नाही, भाषिक अल्पसंख्याकांना सुद्धा आहे. हे विधान चुकीचं आहे. कोणत्याही नागरिकाला राज्य निधीतून मदत प्राप्त होणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत वर्ण, धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही, हे सुद्धा बरोबर आहे. फक्त एकच विधान चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर क जे विधान आहे तर ते ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. भाषिक आणि धार्मिक दोघेही जर अल्पसंख्याक असतील तर त्यांना आपल्या आपल्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. भारताच्या राज्यघटनेत अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या केलेली नाही आहे, बरोबर आहे. अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे. काय वाटतं तुम्हाला? बिगर घटनात्मक संस्था आहे का अल्पसंख्याक आयोग? बरोबर आहे. अ आणि ब हे दोन्ही वाक्य जे आहेत तर ती बरोबर आहेत, परंतु ते ब हे अचं योग्य स्पष्टीकरण नाही, हे थोडंसं लक्षात ठेवा. ओके, समजलं? पर्याय क्रमांक 2 त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुन्हा एकदा जोड्या लावायच्या आहेत, डायरेक्टली आपण जोड्या लावू. मूलभूत अधिकार, डायरेक्टली लगेच भाग 3 कडे जायचं. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व लगेच भाग 4 कडे जायचं. संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र भाग 1 कडे जायचं आणि नागरिकत्व भाग 2 कडे. हे आपण सगळं पाहिले. आपण संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र पाहिले, नागरिकत्व पाहिले, मूलभूत हक्क आता संपत येत आहेत आणि त्याच्यानंतर आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व किंवा DPSP पाहणार आहोत. ओके, हा असा क्रम आपला असेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ 3, ब 4, क 1, ड 2. पुढचा प्रश्न, बंदी प्रात्यक्षिकरण आज्ञेबाबतच्या विधानाचा विचार करा आणि तुम्हाला त्याच्यातलं बरोबर विधान ओळखायचं आहे. बंदी प्रात्यक्षिकरण म्हणजे हेबियस कॉर्पसबद्दल तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते. रीट त्याच्यासाठीच काढल्या जातात ना, त्याच्यामुळे अ बरोबर आहे. अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिलेला आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करून बंदी करण्याच्या कारणांचं समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणाऱ्या अधिकाऱ्याला देऊ शकतं, हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे. आणि न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळवण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते नाही, हे मात्र चुकीचं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 4, अ, ब आणि क ही जी 3 वाक्य आहेत तर ती बरोबर आहेत. ड विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. ओके, समजतंय? पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य समतेपासून वेगळं किंवा अलग करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळं करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व समतेला बंधुतेपासून वेगळे करता येणार नाही, असं उद्गार कोणाचे आहेत? ओके, डॉक्टर B.R. आंबेडकर. ओके, हे जरा थोडंसं किचकट वाक्य आहे, परंतु हे वाक्य तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी किंवा निबंध लेखनासाठी काम येऊ शकतं, त्याच्यामुळे हे
नोट डाऊन करून ठेवा. डॉक्टर B.R. आंबेडकरांचं हे वाक्य आहे. पुढचा प्रश्न, अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक मूलभूत हक्कांसंबंधी खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं बरोबर विधान ओळखायचं आहे. अल्पसंख्याकांना केवळ शैक्षणिक संस्थांचं प्रशासन करण्याचा हक्क आहे असं काही नाही, ते दुसऱ्या संस्था स्थापन करू शकतात, चुकीचं आहे. त्याच्यानंतर अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापना त्याचं प्रशासन करण्याचा हक्क आहे, बरोबर आहे. हा अधिकार निरंकुश असून त्यावर कोणत्याही बंधने नाही आहेत, बरोबर आहे. त्याच्यावर बंधनं नाही येतच. काय करायचं आपल्याला, बरोबर, सॉरी हे चुकीचं आहे, बंधनं आहेत असं कसं काय उद्या तुम्ही काही कराल. कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि कुप्रशासन रोखण्यासाठी वाजवी बंधने शासन घालू शकतं, बरोबर आहे का, हे बरोबर आहे. बघा हे जी दोन वाक्य आहेत ना ते इक्वली अपोजिट आहेत. ह्या दोन वाक्यापैकी कुठलं तरी एक वाक्य बरोबर यायला पाहिजे. जर का क चुकीचं असेल तर ड बरोबर आहे, ड चुकीचं असेल तर क बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं क चुकीचं आहे तर मग ड बरोबर आहे, मग ब तर बरोबर आहे. ब आणि ड असे दोन पर्याय कुठं आहेत, ब आणि ड, पर्याय क्रमांक 2. कुठल्याही पर्यायामध्ये जर का क आणि ड ही दोन वाक्य एकासोबत आले असतील तर तो पर्याय एलिमिनेट, 3 एलिमिनेट झाला. ओके, तर काय चुकतेच. ओके, समजलं. पुढचा प्रश्न, खालील विधानं पहा आणि त्याच्यातलं बरोबर विधान ओळखायचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे, बरोबर आहे का, करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या 52व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदीविषयक तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत, बरोबर आहे का, बरोबर आहे. 52वी घटनादुरुस्ती की जी पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी आहे. ओके, 10वं परिशिष्ट राज्यघटनेतलं पक्षांतर बंदी. ओके, त्याच्यामुळे दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं बरोबर उत्तर असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येतं याची दखल संविधानाच्या कोणत्या कलमाखाली घेतली? आर्टिकल 32 घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. पुढचा प्रश्न, राज्यघटनेतील कलम 14 कशाशी संबंधित आहे? साधा सोपा सरळ प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण किंवा कायद्याने संरक्षणाची समान संधी. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं समजून घ्या आणि त्याच्यापैकी कुठलं विधान बरोबर आहे तर ते सांगा. ओके, मला नका सांगू, तुम्ही एकदा चेक करा. कलम 301 नाही आहे संपत्तीचं, कलम 300A आहे, ए नॉट 1, ए फॉर ॲपल. संपत्ती, त्याच्यामुळे एक वाक्य चुकीचं. संपत्ती बाळगण्याचा अधिकार हा संविधानिक अधिकार आहे परंतु तो मूलभूत अधिकार नाही आहे, बरोबर आहे ना. संविधानिक अधिकार म्हणजे कसा, तर तो कायदेशीर अधिकार आहे, नॉट फंडामेंटल, बरोबर. त्याच्यामुळे ब बरोबर. 44व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत कलम 300A चा अंतर्भाव करण्यात आला, बरोबर आहे का, बरोबर आहे. 44व्या घटनादुरुस्ती कधी करण्यात आली होती? 1978, 1978ला. ओके, आणि त्याच्यानुसार कलम 300A किंवा अ नुसार संपत्तीचा हक्क आता हा कायदेशीर हक्क बनवण्यात आलेला आहे. ब आणि क पर्याय क्रमांक 2 ही दोन विधानं आहेत तर ती या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. ओके, समजलं. चलो आगे बढो. असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केलेली आहे. असमानता, याच्याशी समानता आणि असमानता इक्वली अपोजिट आहेत. पर्याय क्रमांक 2 कलम 14 इक्वॅलिटी 14. समजलं. पुढचा प्रश्न, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानात संशोधन करून भाग 3 मध्ये एक अनुच्छेद किंवा एक कलम समाविष्ट करून प्रदान केलं. कितवं संशोधन व कोणता अनुच्छेद? एक जोडी त्याच्यातली बरोबर आहे. सगळ्यांनाच माहीत आहे 86वी घटनादुरुस्ती आणि कलम आर्टिकल 21A, दॅट्स इट, 2002, बरोबर. 86वी घटनादुरुस्ती 21A. पुढचा प्रश्न, कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा कोणत्या खटल्यात दिलेला आहे? कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे. कुठला खटला आहे? 1978चा मनेका गांधी खटला. ओके, बाकीचे खटले काय महत्त्वाचे नाही आहेत की या खटल्यानं आर्टिकल 21 जे आहे तर त्याला अधिक ग्लोरीफाय केलं याचा अर्थ त्याचा अधिक चांगला अर्थ लावण्याचा प्रयत्न, विस्तृत अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. विस्तृत चांगला शब्द आहे, बरोबर. मनेका गांधी म्हणजे त्याच महिला आणि बालकल्याण मंत्री होत्या केंद्रीय, त्यांच्याच नावावरून हा खटला आहे. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची आहे? न्यायमंडळाची आहे. याच्यात काय डाऊट आहे का? पर्याय क्रमांक 4
सर्वोच्च न्यायालय. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचं कलम 16 कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? इथं ऑप्शन एकच आहे, पर्याय क्रमांक 4 मूलभूत हक्क. पुढचा प्रश्न, खालील 2 वाक्य वाचा आणि योग्य पर्याय निवडा. प्रतिपादन 1 काय आहे? सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हेबियस कॉर्पस, रिट किंवा प्राधिलेख निर्गमित करू शकतात. करू शकतात का? करू शकतात. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दोन्हींना रिट निर्गमित करण्याचा समान अधिकार आहे? नाही, समान नाही आहे. सर्वोच्च न्यायालय फक्त फंडामेंटल राईट्सबद्दल रिट्स काढू शकतं आणि उच्च न्यायालय जे आहे तर फंडामेंटल राईट्स प्लस इतर गोष्टींसाठी सुद्धा रिट्स काढू शकतं. ओके, त्याच्यामुळं बरोबर आहे फक्त. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे आणि बरोबर आहे. बरोबर आहे, चूक आहे. पुढचा प्रश्न तो रिपीट आहे बरं. कलम 19(1)(a) या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या अधिकारावरील खालील कारणामुळे वाजवी बंधनं घातली जाऊ शकतात. कारणं सांगायचे. देशाचं सार्वभौमत्व, बरोबर आहे. देशाची एकता, बरोबर आहे. प्रांताची सुरक्षितता, हे नाही आहे. सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी, आणि ब याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. अगदी करेक्ट. दॅट्स इट. समजलं. पुढचा प्रश्न, घटनेच्या कलम 16 संदर्भात खालील विधानं तपासा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा. पोटकलम 4A चा 77व्या घटनादुरुस्तीद्वारे समावेश केला. याचं डायरेक्ट उत्तर सांगतो. हा प्रश्न 16च्या बाबतीत आहे. हां, बरोबर आहे. हां, पोटकलम 4A चा 77व्या घटनादुरुस्तीद्वारे समावेश केला. हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे. पोटकलम 4A हे पदोन्नतीबद्दल हे समान संधीच्या बाबतीतलं कलम आहे. पोटकलम 4A हे पदोन्नतीबद्दल आरक्षणासंदर्भात आहे का? आहे. पोटकलम 4A हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्या हिताकरता पदोन्नतीमधील आरक्षणाच्या संदर्भात आहे. हे मात्र चुकीचं आहे. याचं उत्तर आहे आणि ब ही 2 वाक्य बरोबर आहेत. ओके, पर्याय क्रमांक 1 आणि ब बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या 19(1) या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही असं विचारले? नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुद्रण स्वातंत्र्य. म्हणजे तुम्हाला काही प्रिंट नाही करता येणार. मुद्रण स्वातंत्र्य या स्वातंत्र्याचा समावेश नाही. अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य आहे. भारताच्या राज्यक्षेत्रात स्वतंत्र मुक्तपणे संचाराचं स्वातंत्र्य आहे. विनाशस्त्र व शांततेने एकत्र जमण्याचं स्वातंत्र्याचा सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला समावेश असल्याचं आपल्याला दिसतोय. हा प्रश्न आहे भारतीय संविधानातील मूलभूत. पुढचा प्रश्न, हा प्रश्न त्यावेळेस आयोगाने कॅन्सल केला आहे. तरीसुद्धा आपण एकदा वाचून बघूया. भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांच्या कॅन्सल केलेला प्रश्न कॅन्सलच आहे. मर्यादा, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती कुठल्या मर्यादा टाकण्यात आल्यात असं त्यांनी विचारलं. 19(2) अंतर्गत कोणाची बदनामी व निंदा करणं आहे मर्यादा. न्यायालयाचा अवमान करणं आहे. राज्याची सुरक्षा धोक्यात आणणं, सभ्यता व नीतिमत्तेच्या मर्यादा भंग करणं. म्हणजे याचं उत्तर असायला पाहिजे वरील सर्व जो ऑप्शन आहे तर तो आयोगानेच दिला नव्हता. त्याच्यामुळे आयोगानेच हा प्रश्न कॅन्सल केला आहे. परंतु हे 4च्या 4 पर्याय जे आहेत तर ते बरोबर आहेत. ओके, इथे लक्षात. दॅट्स इट. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचं मूलभूत अधिकारात रूपांतर झालेलं आहे? अशी कुठली मार्गदर्शक तत्व आहेत की ते आत्ता सध्या मूलभूत अधिकारात रूपांतरित आहेत? एकच आहे याच्यातलं, शिक्षणाचा अधिकार. आणि 2005ला हे आता सध्या माहिती मिळवण्याचा अधिकार जो आहे तर तो कलम 21 अंतर्गत येतोय बरं का. 21 अंतर्गत येतोय. ओके. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कलम 12 नुसार राज्य या संस्थेत खालीलपैकी कोणत्या संस्था किंवा यंत्रणा या अंतर्भूत होत नाहीत असं विचारलंय. कलम 12 अंतर्गत काही येत नाही. विधानसभा येते का? येते. विधान परिषद येते. जिल्हा परिषद येते. उच्च न्यायालय येत नाही. कारण ती राज्य याचा हे नाही आहे, कारण ती स्वायत्त आहे आणि स्वतंत्र आहे. ओके, पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या भागात कायद्याचं राज्य या तत्वाचा समावेश केलेला आहे? कायद्याचं राज्य संविधानाची प्रस्तावनेत आहे का? आहे. भाग 3 मूलभूत हक्कात आहे का? आहे. भाग 4A मूलभूत कर्तव्यात आहे का? नाही, तिथं नाही आहे. आणि ब पर्याय क्रमांक 1 जे आहे तर त्याचं ॲब्सोल्युटली करेक्टवालं उत्तर आहे. ओके, थोडे प्रश्न राहील. गडबड घाई गोंधळ काय करू नका.
खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाचा मूलभूत हक्क नाही म्हटले नाही? समतेचा आहे, स्वातंत्र्याचा आहे, धार्मिक स्वातंत्र्य आहे, मालमत्ता नाही आहे. हा कायदेशीर हक्क आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, भारतीय घटनेने प्रदान केलेल्या हक्कांमधील धर्मस्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कुठल्या बाबींचा समावेश होत नाही? नाही असं विचारले. एखाद्या धर्माविषयी प्रवचन करण्याचा हक्क त्याच्यामध्ये येतो. एखाद्या धर्माचं पालन करण्याचा हक्क येतो. एखाद्या धर्माचा प्रसार करण्याविषयी हक्क येतो. सक्तीचं धर्मांतर करण्याचा हक्क हे येत नाही. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते याचं उत्तर आहे. ओके. धर्मस्वातंत्र्य म्हणजे सक्तीचं धर्मांतर करण्याचा हक्क तिथं नाही. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि चुकीचं विधान ओळखा. अनुच्छेद 29च्या शीर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे का? आहे, कारण त्याचाच तो सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क त्याच्या संबंधीच्या तरतुदी आहेत. त्या अनुच्छेद 19च्या तरतुदी बहुसंख्याकांसाठी सुद्धा लागू आहेत का? आहेत. अल्पसंख्याकांचा निष्कर्ष धर्म आणि भाषा आहे, मागाशी सांगितले हेही बरोबर आहे. तिन्हीच्या तिन्ही वाक्य बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने खरी आहेत. बरोबर. जे बोलीन खरं बोलीन खोटं बोलणार नाही. खालीलपैकी कोणता हक्क संविधानिक आहे परंतु मूलभूत हक्क नाही? कुठला आहे? संपत्तीचा आहे. कलम 300 आणि ए पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्ध या कायद्यात होत नाही म्हटले नाही? टाडा, नासा, रासुका की मिसा हे कायद्याची नाव आहेत. तर नासा पर्याय क्रमांक 2. टाडाचा लॉंग फॉर्म काय माहिती आहे का तुम्हाला? टाडा म्हणजे दहशतवादी व फुटीर कारवाया प्रतिबंधक कायदा. 1985चा कायदा आहे हा. 1995ला हा संपुष्टात आला आहे टाडा. त्याच्यानंतर रासुका 1980चा कायदा आहे हा, राष्ट्रीय सुरक्षा कायदा. मिसा 1971चा कायदा आहे हा, अंतर्गत सुरक्षा कायदा. 1978मध्ये हा कायदा रद्द केला आहे. ओके, समजलं इथपर्यंत. आणि उपा 1967चा कायदा आहे हा, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा. त्याच्यामध्ये 2004, 8, 12 आणि 19मध्ये दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. ओके, दॅट्स. त्याच्यानंतर कोफीपोसा 1974चा हा कायदा आहे, परकीय गंगाजळीचं संवर्धन आणि तस्करी कारवायांना प्रतिबंध करणारा कायदा. बरोबर. तर नासा नावाचा असा काय कायदा अस्तित्वात नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 त्याचं बरोबर उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क 5 कलमांमध्ये मान्य केलेला आहे, ती कलमं कोणती? समानता 14 ते 18 पर्याय क्रमांक 2. सरळ प्रश्न होता. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्कांसंदर्भात कोणती विधानं अयोग्य आहेत? अयोग्य. चुकीचं विधान तुम्हाला बाजूला काढायचं आहे. बघा, मूलभूत हक्क हे अनिर्बंध आहेत. नाही, त्याच्यावरती निर्बंध आहेत. चुकीचं आहे. पहिलेच वाक्य चुकीचं आहे आणि असा एकच ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1. बाकीची तिन्हीच्या तीन वाक्याची आहेत तर ती बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, खालील कोणत्या हक्कास डॉक्टर बी आर आंबेडकरांनी राज्यघटनेचं हृदय किंवा आत्मा घटनात्मक उपयोजनाचा हक्क पर्याय क्रमांक 1 आर्टिकल 32. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? 4 विधानं तुम्हाला इथे दिलेली आहेत आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. ओके. मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येत नाही. मार्गदर्शक तत्व बरोबर आहे. मूलभूत हक्कांना न्यायालयीन संरक्षण नाही. चुकीचं आहे. आहे संरक्षण. मूलभूत हक्कांना न्यायालयीन संरक्षण आहे. आहे. मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येते. चुकीचं आहे. तर अ आणि क ही 2 वाक्य, तर ही 2 वाक्य आपल्याला इथं बरोबर असल्याचं दिसतं. तसं ऑप्शन एकच आहे पर्याय क्रमांक 1. अ आणि क ही 2 वाक्य बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, सध्या मालमत्तेचा हक्क हा डॅश डॅश आहे. कसा आहे? तर तो 300A नुसार तो कायदेशीर हक्क आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाची हमी मिळते? म्हणजे न्यायालयाला हस्तक्षेप कुठं करता येतो? कलम 32 नुसार करता येतो. घटनात्मक उपयोजनाचा हक्क पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. ओके, दॅट्स इट. घटनात्मक उपयोजनाचा हक्क जो आहे तर तोच एक मूलभूत हक्क असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न, भारताच्या राज्यघटनेच्या भागात डॅश डॅश भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मूलभूत हक्क कितव्या भागात आहेत? जे 22, तसे पाहिले तर 25 भाग आहेत. कुठल्या भागात आहेत?
तिसऱ्या भागात आहेत. दॅट्स इट. पहिला भाग संघराज्य आणि त्याचं क्षेत्र, दुसरा भाग नागरिकत्व आणि तिसरा भाग मूलभूत हक्क. बरोबर. ओबीसी चळवळ कशामुळे प्रभावित झाली? एकच आयोग आहे इथं, हे सरकारी आणि फजल अली हे राज्यासंबंधी आहेत आणि एक जो आहे तर तो मंडल आयोग आहे. बरोबर. 1953 1956 याच्याबद्दल आपण बोललो आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे? कुठला आर्टिकल आहे? 21A. 21A या कलमानुसार हे तरतूद पुरवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. 44व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे? कुठला काढून टाकण्यात आला आहे? संपत्तीचा अधिकार. ओके. हे किती कलमात होतं? कलम 31 मध्ये होता हा. 1978ची 44व्या घटनादुरुस्तीने तो काढून टाकण्यात आला आहे आणि आत्ता हा कलम 300 नुसार हा कसला अधिकार आहे? कायदेशीर अधिकार करण्यात आलेला आहे. बरोबर. आणि आजच्या लेक्चरमधला फंडामेंटल राईट्सवरचा हा शेवटचा क्वेश्चन की जो 2011ला आला होता. भारतीय नागरिकांच्या डॅश डॅश अधिकारांचा समावेश घटनेच्या भाग 3 कलम 14 ते 18 मध्ये करण्यात आलेला आहे. कलम 14 ते 18 हा जो पहिला बंच आहे तर तो कशाचा आहे? समतेच्या हक्काचा. पर्याय क्रमांक 1 जो आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. बरोबर. लक्षात. संपत्तीचा काहीतरी नाही आहे. जर का तुमचं कन्फ्युजन असेल 1 2 3 मध्ये होऊ शकतं. धर्म नंतर 25 ते 28 आहे. स्वातंत्र्य 19 ते 22 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 समतेचा हक्क कलम 14 ते 18 मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. अशा रीतीनं मूलभूत हक्कांवरचे 200 प्रश्न 2011 ते 2025 पर्यंतच्या प्रश्नांचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण जे आहे तर ते आपण या लेक्चरमध्ये केलेलं आहे. याशिवाय काही आपल्या VJC स्टडीच्या काही पर्सनल मेंटरशिप बॅचेस अवेलेबल आहेत. उदाहरणार्थ PSR ऑप्शनल असेल, मेन्समधला पेपर 2 म्हणजेच पॉलिटीचा पेपर असेल, एसे रायटिंग असेल, आन्सर रायटिंग असेल, पॉलिटी NCERTच्या रिव्हिजन बॅचेस असतील तर या पर्सनल मेंटरशिप बॅचेस आहेत. जर का कोणाला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. त्याची फी थोडीशी फी आहे, नाममात्र फी आहे. आपण काही फी जास्त तुमच्याकडून घेत नाही आहे. तर न विसरता त्या नंबरवरती कॉल करा आणि बॅचबद्दल माहिती घ्या. याशिवाय VJC स्टडी सध्या 5-6 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.